सो जसं मी सांगितलं की आपल्या आजच्या जे एक्सरसाइजेस आहेत मी त्या रिपीट करणार आहेत परत. दोज एक्सरसाइजेस आर फॉर यू कॅन डू इट ड्युरिंग युअर पिरियड्स किंवा जेव्हा तुम्हाला मधले जे इश्यू आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठीचे, तेव्हा आपण हे करू शकतो. पहिली एक्सरसाइज करायची आहे वज्रासनात बसून चाइल्ड पोज. होल्ड करायची आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. Second, डोकं टेकवायचं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. Next, butterfly. थोडंसं खाली वाकून डोकं टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. हळूहळू करायचं आहे, पोटात क्रॅम्प येऊ शकतो. Hold this position 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Relax. Next, hold your ankles. If possible, hold your toes. Don't push yourself too hard. Be gentle and hold that position for some time. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. नेक्स्ट, दोन्ही पाय स्प्रेड करायचे आणि
लेफ्ट हँडने राईट टो टच करायचा प्रयत्न करायचा. लाईक दिस. असं नाही, डोक्यावरून आपला हात असा गेला पाहिजे. व्हेरी गुड देबू. पूनम व्हेरी गुड. वैशू व्हेरी गुड. अँड टू द अदर साइड. One, two, three, four, five, six, 7, 8, 9, 10. Relax. Next, butterfly while sleeping. Recliner butterfly. Everyone, next half bridge. झोपलेला असतानाच काल जो मी हाफ ब्रिज दाखवलाय तुम्हाला, and hold it. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. Relax. Relax. Next, cobra pose. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Relax. नेक्स्ट बास्केट पोज किंवा बो पोज म्हणतात तिला. होल्ड युअर बोथ दी legs with your hand. Take a deep breath in. And while exhaling, you can relax, release the pose.
One more time, take a deep breath in. Exhale and relax. बी रिलॅक्स. काही सेकंदाचा ब्रेक घ्या. बी रिलॅक्स. जसं कम्फर्टेबल असेल तसं झोपून घ्या. पोटावर, पाठीवर. गेट रिलॅक्स. Next, mountain pose. डोकं पूर्ण खाली गेलं पाहिजे. ठीक आहे, थोडीशी इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे या पोज मध्ये, बट फॉर नाव इट्स ओके. फॉर नाव इट्स ओके. कॅट अँड डॉग पोज. डॉग पोज. cat pose. Dog pose. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. गायत्री थोडंसं कमरेतून थोडंसं वाकायचं अजून खाली. थोडासा हात हाफ पुश द्यायचा आहे. थोडासा सगळ्यांना दिसते माझ्या बॅक मध्ये थोडंसं पुश द्यायचं आहे. भाग्यश्री परफेक्ट आहे. जयू व्हेरी गुड. कॅट पोज. थोडंसं ताण द्यायचं आहे पाठीला. थोडंसं स्ट्रेच करायचं आहे तिला. जेव्हा कॅट पोज किंवा डॉग पोज करतोय हलकं नाही ठेवायचं. थोडासा ताण पडला पाहिजे पाठीला. असं वरच्या साईडने थोडासा ताण द्यायचा आहे. कॅट पोज करताना पाठीला वरच्या साईडने थोडंसं ताण द्यायचं आहे, म्हणजे ती पाठ बरोबर वर खेचली जाते. रिलॅक्स. नेक्स्ट डिअर पोज. राईट लेग मोडायचा आहे गुडघ्यातून. लेफ्ट हँडने त्याला होल्ड करायचं आहे. सपोर्ट द्यायचा आहे ॲक्च्युली. आणि राईट हँड बॅक साईडला. लुक ॲट युअर शोल्डर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16,
17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. Other leg. One, two, three, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. And relax. रिलॅक्स. थोडंसं रिलॅक्स करायचं आहे. कुठे पेन असेल हिप बोन्स मध्ये वगैरे थोडंसं त्याला शेक करून घ्याल किंवा शोल्डर मध्ये वगैरे. आणि काल जी मी सांगितली होती भिंतीला पाय लावून, सगळ्यांनी केली का ही, ट्राय केली का ही एक्सरसाइज? वैशू पाय तू थोडंसं वाकवलास का गुडघ्यात? पाय वाकवायचा नाही, स्ट्रेट पाहिजे. ओके. पूनम व्हेरी गुड. देबू व्हेरी गुड. गायत्री व्हेरी गुड. जयू चालेल व्हेरी गुड. वन, टू, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. And relax. परत अजून मी जी एक मला तुम्हाला सांगितली होती ती पण तुम्ही पिरियड्स मध्ये करू शकता. दिस वन
तुमचं बॅकबोन, पोटातलं दुखणं, पायांमध्ये ज्याला दुखत असेल त्याच्यासाठी पण एक्सरसाइज चांगली असते. व्हेरी गुड. One, two, three, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. Relax. व्हेरी गुड. सगळ्यांनी आता मस्त रिलॅक्स होऊन जायचंय. पटापट भरपूर साऱ्या एक्सरसाइज घेऊन टाकल्या तुमच्या. एलिफंटची पण काहीतरी एलिफंट काल होती ना काहीतरी एलिफंट. नाही, एलिफंट अशी कुठली एक्सरसाइज सांगितलेली नाही तर डिअर पोज होती ती जी आपण ही केली ना, डिअर पोज होती. एलिफंट तर नाही म्हटली. नाही, दोघं थाईचं मधून हात घालून असं काहीतरी होतं ना. अच्छा, चाइल्ड पोज होती ती. हॅपी चाइल्ड पोज. हा, हॅपी चाइल्ड पोज सगळ्यांनी करून घ्यायची एकदा. बेबी पोज म्हणू शकतात त्याला. बेबी जशी लहान मुलं असे हात असं पकडतात ना त्यांचे पायाचे टोज. हा, राईट. व्हेरी गुड. रिलॅक्स. इझी होत्या सगळ्या एक्सरसाइज. इझी आहेत सगळ्या, जमू शकतात सगळ्या. कोणी काय बोललं का? हा, गायत्री बोल. तुम्ही सांगितले ना असं असं केलं ना, असं केलं की मला ही जमते अशी. अशी नाही असं केलं ना ते बरं, मग हळूहळू कर. हळूहळू कर. जर कळ येत असेल तर थांबून जायचं, किंवा इझी व्हर्जनने सुरुवात कर. जे तू म्हटलीस ना सरळ सरळ जसं जमतंय तसं कर आधी. मग ते जमा लागल्यानंतर मग हे करशील. ठीक आहे. सो इझी होत्या सगळ्या एक्सरसाइज. सगळ्यांना सगळ्या जमल्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. रेकॉर्डिंग पण चालू आहे. तुम्ही फ्युचरमध्ये कधी तुम्हाला परत बघायची असतील तर तुम्ही ते बघू शकतात. मी आजची सेव्ह करून यूट्यूबवर सेव्ह करून टाकेन हे सेशन. नेक्स्ट आपलं जे पेंडिंग होतं, फ्रायडेपासून पेंडिंग वाटतं ना, डोस ऑफ हॅपीनेस. सो लेट मी फिनिश दॅट because anyway it's getting recorded, so it would be easy for you as well. So I'll repeat the complete. लास्ट टाइम आपण दोन डी आणि ओ पर्यंत झालं होतं. So I'll repeat that again. सगळ्या होत्या की नाही त्या दिवशी? I don't remember, but that's okay, that's fine. So happiness of dose, it's like DOSE. मी थोडं शॉर्ट मध्ये सांगते. D for dopamine.
So this is the chemical which secretes in our body, and that is a रिस्पॉन्सिबल फॉर आवर हॅपीनेस. जेव्हा पण आपल्या बॉडीत डोपामाइन सिक्रेट होतो तेव्हा आपल्याला हॅपीनेस फील होतो. सो हे झालं थोडंसं सायंटिफिकली किंवा मी थोडंसं डीपमध्ये जाऊन सांगते, बट टू मेक यू अंडरस्टँड. आपल्याला जास्त डीपमध्ये जाऊन जर अंडरस्टँड झालं ना तर नेहमीसाठी लक्षात राहतं. दॅट्स द रिझन आय एम टेलिंग यू फ्रॉम द बेसिक यू कॅन से. सो डोपामाइन कसा क्रिएट करायचा मी सांगितलं होतं. डोपामाइन केव्हा क्रिएट होतो? एनीबडी रिमेंबर? सेल्फ केअर. बोल. रिवॉर्ड्स. रिवॉर्डिंग. डोपामाइन ॲज अ रिवॉर्डिंग केमिकल असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. जेव्हा आपल्याला म्हणतं की तू ही गोष्ट छान केली आहे, आपल्याला छान वाटतं, बरोबर? सो आय एम ॲडिंग इन टू दॅट. डोंट वेट फॉर समबडी एल्स टू कम अँड से दॅट यू डिड समथिंग ग्रेट. इफ समबडी सेज दॅट इज वेल अँड गुड, बट ते तुमच्या हातात नाहीये, बरोबर? कोणी येऊन तुम्हाला म्हणेल हे तुमच्या हातात नाहीये. सो डोंट डिपेंड ऑन XYZ. तुम्ही स्वतःला इथे रिवॉर्ड देऊ शकता. तुम्ही स्वतःला ही डोपामाइन स्वतःसाठी पण क्रिएट करू शकता. सो फॉर दॅट काय करायचंय? सेल्फ केअर मी एक सांगितली आहे. स्वतःची जशी तुम्ही काळजी कराल तुम्हाला छान वाटायला लागेल आतून. जसं इफ यू आस्क मी, मला माहिती मी स्किनची तेवढी केअर करत नाही. मला ते प्रोडक्ट्स पण नीट समजत नाही कुठलं प्रोडक्ट लावायला पाहिजे. बट ॲटलीस्ट आय एम डुईंग फेस योगा. मला छान वाटतं की ॲटलीस्ट काहीतरी करते. अदरवाईज आय वॉज लाईक की ओ माय गॉड मी कशी आहे, मला अजिबातच मी नाही करत. सो टिल द टाईम आय वॉज लाईक दॅट. बट जेव्हापासून मी फेस योगा करायला लागली आहे आय एम हॅपी. आय फील हॅपी. तर मी काहीतरी स्वतःची काळजी करते. सो दॅट्स वाय आय एम क्रिएटिंग डोपामाइन फॉर माय सेल्फ. रिवॉर्डिंग. दुसरा रिवॉर्ड काय देऊ शकतो? जसं मी सांगितलं तुम्ही एखादी गोष्ट चांगली केली, सो वी कॅन ऑल्सो अंडरस्टँड, वी कॅन ऑल्सो टेल अवर सेल्फ दॅट येस पूनम आय डिड दिस व्हेरी नाईस. यू कॅन टेल युअर सेल्फ, राईट पूनम? आज जेवण छान बनवलंय पूनम. नको आवडू देत कुणाला, मला तर आवडलंय. मला आजची माझी बनवलेली भाजी आवडली आहे. आय एम हॅपी. सो से इट टू युअर सेल्फ. छोटीशी गोष्ट आहे गर्ल्स, छोटीशी गोष्ट की से इट टू युअर सेल्फ. आपण एक करत नाही किंवा तसं कधी शिकलोच नाहीये की आपल्यालाच कोणी बोलतं का, असं काहीतरी आपण नाही शिकलोय कधी ना की आपणच आपल्याला सांगायचं. पण ही छोटी गोष्ट तुम्हाला ऍड करायची आहे. जे मी सेल्फ टॉक म्हणते तुम्हाला, त्या सेल्फ टॉक मध्ये ही छोटी गोष्ट टाकून घे सगळ्यांनी. व्हेरी गुड वैशू, आज तू छान केलंस. स्वतःला एक वैशूच्या नावाने म्हणजे आपणच आपल्या नावाने बोलायचं. व्हेरी गुड रुपाली. जसं मी स्वतःला म्हणेन व्हेरी गुड रुपाली, आज तू छान केलंस. अंडरस्टँड एव्हरीवन? सेल्फ टॉक मध्ये स्वतःचं नाव घालून तुम्हाला स्वतःशी बोलायचं. स्वतःचं नाव घालणं खूप गरजेचं आहे. छोटीशी गोष्ट आहे बट इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स इन युअर सेल्फ. तुमच्या ब्रेनला सिग्नल जातात की रुपाली कोण, मी स्वतः, माझ्याबद्दल मी बोलते. सो ते सिग्नल्स आपल्या डोक्यात जातात आणि मग ते डोपामाइन सिक्रेट होतं आणि आपल्याला आतून छान फिलिंग येते. So now onwards you will not depend on others they will say something and then you will feel good. You are responsible for your own happiness, for your own reward. अजून टास्क कंप्लीट करायचे. राहिलेले टास्क कंप्लीट केल्यावर आपल्याला छान वाटतं. जसं मी जयूचा मेसेज वाचला, आय नो 100% तिला छान वाटलं असणार आहे की केलं मी कंप्लीट. कधीपासून राहिलेलं होतं. छान वाटतं आपल्याला एखादं काम कंप्लीट केलं की. सो ऑल दीज आर फॉर रिवॉर्डिंग केमिकल डोपामाइन, सेल्फ केअर, डोपामाइन. ठीक आहे. नेक्स्ट इज ओ फॉर ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन काय सांगितलं होतं मी? लव्ह हार्मोन. जेव्हा आपल्याला लव्ह वाली फिलिंग येते, जेव्हा कोणी आपल्याला आय लव्ह यू म्हणतं, तर जाम भारी वाली फिलिंग येते ना. मुलं म्हणू देत, नवरा म्हणू देत, आपल्याला छान वाटतं. बट देन व्हॉट, वी आर डिपेंड ऑन देम टू दे से अँड दे कम अँड से टू अस. दॅट इज गुड. ते म्हणतील तर चांगलीच गोष्ट आहे. बट नाही ना, आपल्या कल्चरमध्ये ते नाही आहे तेवढं. जसं बाहेरच्या कल्चरमध्ये असं येता जाता ते आय लव्ह यू म्हणत असतात, आपल्या कल्चरमध्ये नाही आहे. सो फॉर दॅट मुलांसाठी तर तुम्ही सवय टाकूनच द्या. वी आर जनरेटिंग द न्यू जनरेशन. सो मुलांना तुम्ही म्हणायची सवय टाकायलाच पाहिजे. आय नो बऱ्याच जणींची आहेच, बट ज्यांची नाही आहे त्यांनी सुरुवात करून टाकायची. सुरुवातीला ऑड वाटेल, मुलांना पण ऑड वाटेल की मम्माला काय झालं आजकाल, हे काय नवीन चालू केलंय. बट एक दोनदाच वाटेल, मग नंतर त्यांनाही मजा येईल, त्यांनाही छान वाटेल. ज्यांना सवय नाहीये त्यांना मी सांगते की सवय टाकायची, मुलांना पण म्हणायची. सो दे विल रिप्लाय टू अस. आणि स्वतःला आपण म्हणायची.
स्वतःला मी सांगितलं तर सगळ्यांनी आय लव्ह यू म्हणायचं जे मिररमध्ये बघितल्यावर, मोबाईलच्या सेल्फी मोडमध्ये स्वतःला बघितल्यावर तुम्हाला तुमच्या ब्रेनला इन्स्ट्रक्शन्स गेलेच पाहिजे. जसं ते लाईटचं बटन दाबलं की लाईट चालू होतोय ना, तसं तो मिरर दिसला तुम्हाला की लगेच असं बटन दाबलं गेलं पाहिजे तुमच्या डोक्यातलं की याच्या आय लव्ह यू म्हणायचंय, आणि लगेच ती छानवाली फिलिंग येते आपल्याला. आणि छान एक स्माईल आणायची हलकी चेहऱ्यावर. आय लव्ह यू म्हणताना स्माईल येतेच ना म्हटल्यावर किंवा ऐकल्यावर. सो ती सवय तुम्हाला टाकूनच घ्यायची. सो मेक इट अ हॅबिट. नंतर मी सांगितलं होतं ऑक्सिटोसिन क्रिएट होतं जेव्हा आपण दुसऱ्याला हेल्प करतो. जेव्हा आपण दुसऱ्याला हेल्प करतो, कुठेही तुम्ही सोसायटीत कुणाला काही बघितलं, कोणी पडलं असेल, एखादा लहान मुलं पडलाय कुणाचंही दुसऱ्याचं, पण आपण त्याला जेव्हा उचलतो किंवा त्याला धीर देतो, त्याला तर छान वाटतंच, आपल्यालाही छान वाटतं की येस मी त्याला हेल्प केली. छोटी गोष्ट सांगितली मी, मग अशा भरपूर गोष्टी आपल्याला भरपूर गोष्टी येतील. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघायच्या, करायच्या. दुसऱ्यांना हेल्प करताना भरपूर जास्त छान फिलिंग येते, भरपूर जास्त. एखादी गोष्ट किंवा एखादी कपडे किंवा आपण काहीतरी डोनेट करतो ना, दुसऱ्या म्हणजे आपल्या घरातलेच कपडे लहान मुलांना दिले, छानवाली फिलिंग येते. सो डू दॅट. आणि फील करा. सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं माहिती आहे, आपण ना त्याच्याकडे लक्षच देत नाही. थोडासा एक छोटा पॉज घ्यायचा आणि त्या फिलिंगकडे लक्ष द्यायचं की जेव्हा मी ते काहीतरी दिलं, सपोज मी माझी जी हेल्पर आहे तिला तिच्या लहान मुलांना मी कपडे दिले, तर एक छोटीशी छानवाली फिलिंग आपल्या मनात येते, पण आपण ती रिअलाइज नाही करत कारण आपण लक्ष देत नाही. तर थोडंसं लक्ष द्यायला शिका. आज मी सांगितलंय ना तुम्हाला की दुसऱ्याला हेल्प करताना आपल्याला ऑक्सिटोसिन रिलीज होतो आपल्या बॉडीत, तो ते ऑक्सिटोसिन फील पण करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आतापर्यंत माहीत नव्हतं, आतापर्यंत तुम्ही लक्ष देत नव्हता, दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन, बट नाऊ ऑनवर्ड्स पे लिटिल मोर अटेन्शन. छोट्या छोट्या गोष्टी मी जे सांगते त्याच्यावर सगळ्यांना लक्ष द्यायचे आणि त्या फील करायच्या. फील करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण फील करत नाही, इग्नोर करतो, किंवा आपण कामात इतकं जास्त बिझी असतो ना दुसऱ्यांसाठी करण्यात, म्हणजे मुलांसाठी, नवऱ्यासाठी, घर स्वच्छ करण्यासाठी, जे पण असेल, स्वयंपाकात, तर आपण आपल्या जे छोट्या छोट्या फिलिंग्स असतात, छोटे छोटे जे आपल्याला फील होतं त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. सो नाऊ ऑनवर्ड्स पे अटेन्शन टू युअर सेल्फ, टू युअर दॅट छोटे छोटे फिलिंग्स. ओके. सो फील करायचं, हेल्प केली तुम्हाला तो फील करायचं आहे लगेच आतमध्ये की हां मला छान फील झालं, येस रुपाली वॉज राईट. आणि मी सायंटिफिकली सांगते, मी असं हवेत नाही सांगत आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय होतं, DOS, एस फॉर सेरोटोनिन. सो इट्स अ मूड स्टॅबिलायझर. मूड स्टॅबिलाइज होतं त्याच्याने आपला. सो जसं मी सांगितलं होतं की जेव्हा आपण नेचरमध्ये जातो, नेचरमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा छान फिलिंग येते ना. जर आपण गार्डनमध्ये असू, छान वाटतं, एक ग्रीनरी असेल, छान फिलिंग येते. ती फिलिंग फील करायची आणि दॅट टाइम सेरोटोनिन आपल्या बॉडीत सिक्रेट होतं आणि म्हणून ती छान फिलिंग आपल्याला येते. आपला मूड बूस्ट होतो, छान वाटतं आपल्याला. बट आजकालची सिच्युएशन अशी झाली की एव्हरी टाइम वी कॅनॉट गो आउटसाइड, वी कॅनॉट गो टू द गार्डन. मग काय करायचं? सो नॉट ओनली द गार्डन, जसं मी माझ्या त्या लाईव्ह सेशनमध्ये पण सांगितलं होतं की मॉर्निंगचा जो सन येतो ना, मॉर्निंगचं सन बघायचं. आपण जनरली वी डोंट पे अटेन्शन टू दॅट. सनराईज आपण नीट बघतच नाही, आपण आपल्याच कामात बिझी असतो ना. सकाळी उठलो, एक्सरसाइज करायची, मग माझ्या मुलाचा डब्बा करायचा आहे, नवऱ्याचा डब्बा करायचा आहे आणि 10 कामं. सो वी आर इन टू दॅट. सो उद्यापासून ही सवय टाका की सकाळी उठल्यावर सूर्य दिसला ना की थोडंसं पॉज द्यायचं आहे स्वतःला, तो फील करायचा आहे. सनरेज आपल्या अंगावर येत असतील तर ते फील करायचे. दॅट टाइम अगेन दॅट सेरोटोनिन विल सिक्रेट इन युअर बॉडी आणि तुम्हाला छानवाली फिलिंग येईल. सनराईज बघताना सगळ्यांना छान वाटतं, बट आपण तितकंसा वेळ देत नाही सनराईज किंवा सनसेट बघताना. सनसेटच्या वेळी पण तुम्ही थोडासा वेळ द्या. किती वेळ लागतो सनसेटला? किती 2-3 मिनटं तुम्ही देऊ शकतात ना स्वतःला. फक्त जसं सकाळी 5:30ला वगैरे होऊन जातो, आजकाल 5:30ला सनराईज होतो, तुम्ही नसाल उठत, 6-6:30ला उठत असाल, तेव्हा बघा थोडंसं उन्हात उभं राहा, छान वाटेल तुम्हाला. सेरोटोनिन सिक्रेट होईल आणि स्वतःला वेळ दिल्याची फिलिंग येते. तेव्हा आपण कुणाचाच विचार करत नसतो, फक्त वी आर जस्ट फिलिंग दॅट व्यू, दॅट सनराईज ऑन अवर बॉडी. सो दॅट टाइम इज फॉर युअर सेल्फ ओनली. सो गिव्ह दॅट फ्यू सेकंड्स, फ्यू मिनिट्स फॉर युअर सेल्फ. सनराईज आणि सनसेट होऊ शकतं, सगळ्यांना पॉसिबल आहे. सनराईज किंवा सनसेट, किंवा खाली जे ज्यांना सनराईज दिसत नसेल त्यांनी खाली जाऊन पण तुम्ही जेव्हा वॉकला वगैरे जातात
जे अपार्टमेंट्समध्ये राहतात, तुम्ही वॉकला खाली गेलात तेव्हा थोडासा वेळ देऊन बघू शकतात. किंवा झाडं असतात ना, झाडांना पण थोडासा वेळ देऊन बघायचंय, फील करायचंय की ते आपल्याला ऑक्सिजन देतात. लुक ॲट ते ग्रो होताना त्यांना बघायचंय. जर तुमच्या घरात प्लांट्स असतील तर फील दॅट प्लांट्स जसे ते ग्रो होत आहेत किंवा फ्लावर्स येत आहेत, त्यांना बर्ड्स येत आहेत, तर पे यू अटेन्शन टू दोज थिंग्स. छान वाटेल तुम्हाला. किंवा संध्याकाळी जसं मी सांगितलं, संध्याकाळी बेसिकली मला खूप छान वाटतं. म्हणजे जेव्हा आपला मी 5 to 6चा क्लास संपवते, मी 6ला टेरेसवर जाते, वॉक पण करते आणि 6 ते 7ची जी वेळ असते ना, 6:30 ते 7 हलकी इव्हनिंग असते. समटाईम्स पिंक कलरची किंवा ब्लू कलरची इव्हनिंग मस्त वाटते. म्हणजे मी काय म्हणतात ना, मनसोक्त फील करते ती. मी असा तो चान्स मिस नाही करत की मला, किंवा 7ला जरी संपलं ना तर मी पटकन थोडा वेळ जाते टेरेसवर आणि फील करते ते. छान असं, म्हणजे माझं ते फेवरेट टायमिंग आहे असं तुम्ही म्हणू शकता. जो संध्याकाळची वेळ असते, ब्लू इव्हनिंग, मला मस्त फिलिंग येते. जसं मी टेरेसवर पाय ठेवते ना, मला खूप छान फिलिंग येते. बिकॉज दॅट टाइम ती सेरोटोनिन माझ्या बॉडीत सिक्रेट होते आणि मला मस्तवाली फिलिंग येते. सो दिस इज वॉट मूड स्टॅबिलायझर आणि जे आपल्याला नेचरमध्ये फील होतं. नेक्स्ट इज ई, एंडॉर्फिन. सो एंडॉर्फिन केव्हा सिक्रेट होतं? जेव्हा आपण आपलं फेवरेट गाणं ऐकत असतो, आपली फेवरेट मूवी बघत असतो किंवा लाफ्टर योगा करतो. जेव्हा आपण हसतो, इन शॉर्ट आपण जेव्हा हसतो तेव्हा एंडॉर्फिन क्रिएट होतो. मग ते तुम्ही रिअल लाफ असू दे का खोटं लाफ असू दे. लाफ्टरमध्ये आपण खोटं लाफ करतो, पण ते खोटं लाफ नंतर रिअल लाफमध्ये कन्वर्ट होतच, राईट? सो दॅट टाइम ऑल्सो एंडॉर्फिन आपल्या बॉडीत सिक्रेट होतं आणि आपल्याला छानवाली फिलिंग येते. अगदी ना, तुम्ही जेव्हा छान तुमच्या असं अचानक ते तुमच्या आवडीचं गाणं लागलं, तर हलका मूड चेंज होत की सगळ्यांचं, मस्त वाटतं, छान आज मी छान गाणं ऐकायला मिळालं वगैरे. सो वाय? कारण तेव्हा एंडॉर्फिन तुमच्या बॉडीत सिक्रेट होतं. सो लावा, ज्या दिवशी तुम्हाला लो फील होत आहे तर तुमच्या आवडीचं गाणं लावून बसा, ऐका ते गाणं, किंवा एखादी मूवी लावून बसा. आणि नाहीच तर मग तुमच्या मुलांसोबत ते लाफ्टर करून घ्या. नाही मुलांसोबत तर स्वतः करून घ्या, स्वतः पण करू शकतात. आणि मी सांगितलंय की ते फेक लाफ्टर असू दे का रिअल लाफ्टर असू दे, तुमच्या बॉडीला बेनिफिट सेमच मिळतो. सो दिस इज द डोस ऑफ हॅपीनेस अँड विच यू कॅन क्रिएट फॉर युअर सेल्फ. काही नॅचरली क्रिएट होतातच, आपल्या आजूबाजूला जे घडत असतं, घरात ज्या वातावरणात घडतात तेव्हा ते सिक्रेट होतातच बऱ्याचशे जे मी केमिकल सांगितले. बट मी तुम्हाला सोल्युशन हे पण दिलंय की जरी घरात सिक्रेट नाही झाले, तुम्ही तुमच्यासाठी सिक्रेट करू शकता. राईट एव्हरीवन? कुठलं वाटलं का असं डिफिकल्ट की नाही बापरे हे थोडंसं डिफिकल्ट असू शकतं, रुपाली हे थोडं डिफिकल्ट सांगते, असं कुठलं आहे का? जेवढे मी सांगितले सगळे पॉसिबल आहेत ना? ओके, तर मी हे सगळे तुम्हाला सांगितले जे तुम्ही तुमचे करू शकता. एक आहे माइंडफुलनेस आणि मेडिटेशन. तर जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा पण आपल्याला छान वाटतं, राईट? जेव्हा माझे मेडिटेशन मी तुम्हाला करवते त्याच्यानंतर तुम्हाला एक छानवाली फिलिंग असतेच ना, एक शांतता फील होत असते किंवा रिलॅक्स फील होत असते. म्हणजे डोक्याचा जे डोक्यात तुमचं काही चालतच नाही, रिलॅक्स असतं. सो दॅट टाइम अगेन आपल्या बॉडीत सेरोटोनिन सिक्रेट होत असतं. सो माइंडफुलनेस किंवा मेडिटेशन तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तेव्हा सेरोटोनिन तुमच्या बॉडीत सिक्रेट होतं आणि तेव्हा परत तुम्हाला हॅपीनेस फील होतो. सो मेडिटेशन तुम्हाला अजून मेडिटेशनमध्ये तुम्ही ओंकार करून घ्या. ओंकार, भ्रामरी हे तुम्ही तुमचं करू शकता. बाकी मेडिटेशनसाठी यू नीड समवन. ठीक आहे? बट मी आज जे तुम्हाला सांगते तर मी हे सांगते की तुम्ही तुमचं कसं करू शकता विदाउट डिपेंडिंग ऑन अदर्स. सो जेव्हा तुम्हाला सेरोटोनिन सिक्रेट करायचं आहे, डू ओंकार किंवा भ्रामरी फॉर युअर सेल्फ. अगेन यू विल फील द happiness, relaxation, right?
Any questions then? Okay then. मग मी उद्यापासून विचारेल सगळ्यांना थोडं थोडं की आज कोणी कोणी काय काय सिक्रेट केलं स्वतःच्या बॉडीमध्ये. देवू काय विचारायचं आहे? उद्या सकाळी मेडिटेशन आणि त्याची लिंक केव्हा मिळेल? आता लगेच देते मी, म्हणजे मी याचीच म्हणते ना. मेडिटेशन हा ओके, मेडिटेशनची. ओके ओके, देते मी, लगेच टाकते. आता लगेच आताच टाकून देते. कुठे टाकली होती मी? कुठल्या ग्रुपमध्ये टाकली आहे? अच्छा, मी लिंक टाकलीच नाही होती. रेकॉर्डिंग बंद केली का तू रुपाली? काय म्हणतेस? रेकॉर्डिंग बंद केलीस का?